नमस्कार, मी वरुणाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माझ्या आईचा खास पदार्थ दुधाचं पिठलं, जे की चारठाणकरांच्या घरामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि प्रत्येकाला खूप आवडतं. दुधाच्या पिठल्यासाठी लागणारं साहित्य आहे दूध, थोडंसं गरजेनुसार पाणी, तिखट, हळद, डाळीचं पीठ, मोहरी, मीठ आणि हिंग. यासाठी आपण घेऊ 1 किंवा 2 चमचे तेल आवडीनुसार. मोहरी, मोहरी झाली की आपण यात घालणार आहोत हिंग, हळद, लाल तिखट आवडीनुसार कमी जास्ती आणि दूध. तुम्ही थोडंसं पाणी सुद्धा यात ॲड करू शकता. या ठिकाणी या दुधाला उकळी आलेली आहे, तर आपण डाळीचं पीठ टाकून घेऊयात. हे सुद्धा प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्ती, पातळ घट्ट तुम्हाला कसं आवडतं त्यावर तुम्ही टाकू शकता. या पद्धतीने तुम्ही गाठी न होऊ देता हे पिठलं करू शकता. आणि जर सवय नसेल हे करायची तर पाण्यात पीठ कालवून पण तुम्ही ते करू शकता, पण दोन्हीची पण चव थोडीशी वेगळी असते. या ठिकाणी हे त्याला एक छोटीशी उकळी आली की तुम्ही यामध्ये घालू शकता मीठ, आणि हे तुमचं दुधाचं पिठलं खाण्यासाठी रेडी. तर हे दुधाचं पिठलं खाण्यासाठी तयार आहे. हे तुम्ही पोळी, भाकरी, गरम भात कशाही बरोबर खाऊ शकता. प्रवासात सुद्धा हे मिळतात. माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.